बसा की. अरे तिथं नाही, सोप्यावर बसा. असू दे. बसा वरती. आजी काय आहे सगळं? आम्ही बोलतोय ना. बसा की बसा. मालकीनबाई, हे असं अचानक बोलवणं पाठवलं, काय चुकलं का माझं? अहो, प्रत्येक वेळी काही चूक झाल्यावरच बोलवत नाही आम्ही. काहीतरी महत्वाचं काम बी असू शकतं का नाही? आता मी काय सांगते ते नीट कान उघडं ठेवून ऐका. यावेळी ना आमच्याकडे महत्वाचं कार्य होणार आहे. आमच्या परसाचं लग्न ठरवायचं आणि परसाच्या लग्नाचा थाटामाटात उडवून द्यायचा बार. अहो, ही तर लय आनंदाची बातमी आहे. तुम्ही फक्त जबाबदारी टाका आमच्यावर, आम्ही ते जीवाचं रान करून पूर्ण करू. काम तर तुम्हाला करावंच लागल, पण सोबत मुलीचं कन्यादान बी करावं लागल. आजी काय बोलायला लागलीस तू? हे बरोबरच बोलतोय आम्ही. हे बघ, आता याला आपण ओळखतो, याच्या बायकोला बी ओळखतो, आणि मुलगी तशी नाकी डोळी बरी आहे. नाही म्हणजे जास्त शिकलेली नसली तरी बी स्वभावानं अगदी लक्ष्मी आहे. मग तुम्ही मला सांगा, आता बाहेर कुठेतरी शोधत बसण्यापेक्षा यांच्या बरोबरच नातं जोडायला काय हरकत आहे? मालकीनबाई, पाया पडतो तुमच्या. अव काय चुकलं असलं तर चपकानं फोडून काढा, पण असं काय बोलू नका. तुमच्यामुळे 2 टाइमचं अन्न भेटतंय बघा आम्हाला. हे बघ गंगाधर, आमच्या उपकाराची गाथा आमासनी ऐकायची नाहीये. आम्हाला एवढंच सांग, तुमची पोरगी आमच्या परसादला देशील का? आणि मालकीनबाई, ते प्रसाद काय र, आमच्या घरच्या पोराबद्दल एवढा विचार करावा वाटतो तुला? हा, काय वाईट आहे आमच्या परसादमध्ये? एवढा शिकलेला आहे, शांत स्वभावाचा आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अंगात सरनोबतांचं रगत आहे. अरे शेकडो पोरं पाहिलीस ना तरी असा चांगला पोरगा मिळणार नाही तुला. अरे तुझी पोरगी सरनोबतांची सून म्हणून मिरवल गावात. मला असं अचानक